चिटकीण लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. भाग 2. प्रवासात आणि जीपमधून वाडीवर येताना इतक्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालली होती की वाडीतल्या आजीच्या घरासंबंधात सोनालीला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. आईला 4-2 प्रश्न विचारले असते तर घराची कदाचित कल्पना आली असती. पण आता समोरच्या घराकडे पाहता पाहता तिला वाटलं खरंच याची शब्दांनी कल्पनाच देता आली नसती. जीप घराच्या उजव्या बाजूने आली, वळण घेऊन थांबली. सुरुवातीच्या 5-7 सेकंदाच्या दृष्टिक्षेपात सोनालीला दिसलं की डाव्या हाताला दुमजली घर आहे. घरासमोरच खूप मोठा मांडव आहे आणि समोरच 100-1 पावलांवर आणखी एक दुमजली इमारत आहे आणि उजव्या हाताला पोफळीची वाडी सुरू होत आहे. समोरच्या इमारतीच्या मागेच समुद्राची फेसाळती कड दिसत होती. सागराच्या ससहुश असा खोल खर्जातला आवाज पार्श्वसंगीतासारखा होता. त्याखेरीज आवाज नव्हता, हालचाल नव्हती, विलक्षण स्तब्धता होती. केव्हाचा तरी पूर्वीचा एक क्षण त्या देखाव्यात गोठून राहिला होता. हाऊसेस ऑन दी सी. एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराने असा देखावा रंगवून त्याला नाव दिलं असतं. किती विलक्षण चित्रमयता. बाबा, गोविंदरावांकडे वळून सोनाली म्हणाली, तुम्ही मला एकदाही इथे आणलं नाहीत. तिच्या शब्दात आरोप होता. पण आता आणलं आहे ना, गोविंदराव हसत म्हणाले. पण आजी असताना आले असते तर तिची गाठ तरी पडली असती. गोविंदराव तिला कसं सांगणार की आजीनेच सांगितलं होतं की काहीही झालं तरी सोनालीला वाडीवर आणायचं नाही म्हणून. गोविंदरावांना वाटायला लागलं होतं की शेवटी आजीचं डोकंच ठिकाणावर नव्हतं. नाहीतर असं कोणी सांगतं का? गोविंदा, मी गेले की माझ्या अस्थीसुद्धा या घरात आणायच्या नाहीत बरं का. आणि पैशांच्या मोहाला बळी पडू नकोस. नोकरीतून रिटायर झालास तरी इथे राहायला येऊ नकोस. सुट्टीला वगैरे आलात तर 8-10 जण अशी मिळून या. एकट्या दुकट्याने अजिबात येऊ नका. माझी तर खरी इच्छा आहे की दोन्ही घरांना आगी लावून दे आणि पुन्हा इथे येऊ नकोस. पण तू ऐकायचं नाहीस, माहीत आहे. मलाच वेड्यात काढशील. पण एवढंच लक्षात ठेव, मी उभा जन्म इथे काढला आहे. गोविंदरावांनी यातलं काही आपल्या पत्नीलाही सांगितलं नाही. जे हाती येईल त्यावर समाधान मानावं सोने. चला आत आता. 3 फुटांच्या दगडी जोत्यावर घर बांधलं होतं. जोत्याचे दगड, भिंतीच्या विटा, छताच्या तुळ्या, दारा खिडक्यांच्या काचा, एक वस्तू 20-25 मैलावरून वाहून आणावी लागली असेल. बैलगाडीतून नाहीतर खेचरांच्या पाठीवरून. अर्थात त्यावेळी सगळी स्वस्तही होती. वेळ हवा तेवढा होता. तारखा पाळायच्या नव्हत्या. पण तरीही ही 2 घरं बांधण्यासाठी कोणतरी अगदी नेट लावला असला पाहिजे. एव्हाना अंधार पडला होता. बाहेरच्या प्रशस्त व्हरांड्यात दिवा लागला, विजेचा दिवा. 1-2 सेकंदानंतर सोनालीच्या लक्षात त्यातली विसंगती आली. येताना वाटेत विजेचे पोल, तारा काहीही दिसलं नव्हतं. बाबा, वीज? ती नवलाने म्हणाली. हो आहे ना, वीज आहे, पंखे आहेत, फ्रीज आहे, रेडिओ, TV आहे, सर्व काही आहे. सुरुवातीस कंदील, स्टँड, चिमण्या असं होतं. आई खूप म्हणायची, सारा बंगला माझ्या पायाखालचा आहे, मला नाही लागत दिवे. पण केव्हा कशी वेळ येईल हे सांगता का येतं? मीच 3 वर्षांपूर्वी जनरेटर बसवून घेतला. सोय झाली तरी आई बोलून दाखवणाऱ्यांपैकी नव्हतीच. गोविंदरावांनी आईचे शब्द सांगितलेच नाहीत. अरे गोविंदा, काही वेळा अंधारच बरा रे. काही गोष्टी अंधारात दडलेल्या असतात, त्याच बऱ्या बाबा. आईच्या अनेक वाक्यांचे संदर्भ भलतीकडेच नेणारे होते. रघुमामा आणि आई पायऱ्या चढून व्हरांड्यात आले. सोनाली जेव्हा दाराकडे वळली तेव्हा तिला विजेच्या बटनापाशी उभी असलेली वयस्क बाई दिसली. अंगाने शिडशिडीत, वर्णाने काळी, उंचीला मध्यम पिकलेल्या केसांची, मनुकांसारख्या काळ्या डोळ्यांची. सोने, ही रखमा, गोविंदराव म्हणाले. गेली कितीतरी वर्ष हीच वाडीवर आईच्या सोबतीला आहे. गोविंदरावांनी सोनालीला हे नाही सांगितलं की त्यांच्या जन्माच्या आधीपासून रखमा वाडीवर होती. तिचा पूर्व इतिहास काय होता हे त्यांना खूप वर्षानंतर समजलं होतं. 15-16 वर्षांची बालविधवा रखमा दांडेकरांच्याकडे कामात लागली होती. मालक नोकराचं नातं केव्हाच गळून पडलं होतं. ती दांडेकरांच्या घरातला अविभाज्य घटकच बनून गेली होती.
गोविंदाला तिने अंगाखांद्यावर खेळवलं होतं. प्रसंगी कान पिळले होते, पाठी धपाटी घातली होती. अजूनही एखाद्या वेळी गोविंदराव आणि रखमा खोलीत एकटेच असले तर अनवधानाने तिच्या तोंडून "अरे गोविंदा" असा एकवचनी वापर होत असे. गोविंदरावांनी हे नाही सांगितलं की ते नोकरीसाठी वाडी सोडून गेल्यावर वडिलांच्या निधनानंतर रखमाच्या आधारानेच त्यांची आई वाडीवर एकट्याने राहिली होती. सोनालीला रखमाला पाहून अमेरिकेतल्या दक्षिणेतल्या राज्यातल्या निग्रो गोऱ्यांच्यातल्या संबंधांचीच आठवण झाली. अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत ती पद्धत होती. वास्तविक समाजात सर्व दृष्टीने बहिष्कृत असलेली ही निग्रो जमात पण एखाद्या श्रीमंत गोऱ्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या बायका स्वतःचं अंतर राखून वागत असल्या तरी हक्काने वागत. मोठं जटिल सामाजिक नातं. खाली 6 प्रशस्त खोल्यांचा मजला होता. प्रत्येक खोलीला व्हरांड्यात उघडणारं दार होतं. मधल्या खोलीतून वरच्या मजल्याकडे जिना गेला होता. खाली स्वयंपाकघर होतं. तिथेच डायनिंग टेबल होतं. एक बसण्या उठण्याची खोली होती. तिथे सोफा सेट, खुर्च्या होत्या, टीव्ही होता. दुसऱ्या दिवशी तिला समजले की वर डिश अँटेना बसवून घेतला होता. खालची एक खोली सामानाची होती. पेट्या, ट्रंका, पोती, बासनात गुंडाळलेली काही पार्सलं इत्यादी. खालची एक खोली रखमाची होती. सगळे आत येऊन मोठ्या खोलीत बसले. रखमा स्वयंपाकघरात गेली आणि एका ताटात बशांची रास आणि चहाने भरलेले कप घेऊन आली. दिवसभराच्या प्रवासाने यातायातीने उकाड्याने शिणून गेलेल्या सोनालीला तो चहा अमृतासारखा लागला. अंघोळी वगैरे करणार असाल तर सगळी सोय आहे, गोविंदराव म्हणाले. अर्थात सोनालीसाठी. आईला सगळं परिचित होतं. अंघोळ नको, नुसतंच हात तोंड धुते, सोनाली म्हणाली. जेवण व्हायला अजून अवकाश आहे ना, मग जरा पडते. सोने चल, तुझी खोली दाखवतो तुला, रघुमामा म्हणाला. त्याच्या मागोमाग सोनाली जिन्याने वर गेली. जिना मधल्या खोलीत येत होता. चारी भिंतीत 4 खोल्यांची दारं होती. समोरची खोली तुझ्या आईबाबांची आहे, ही माझी आहे. या समोरासमोरच्या 2 खोल्या रिकाम्या आहेत, त्यातली कुठलीही घे. सोनालीने जी खोली निवडली तिला पश्चिमेला खिडकी होती. खिडकीतून अगदी लांबवरचा देखावा दिसत होता. फेसाळता सागर दिसत होता. खारट दमट वाराही येत होता. मधल्या खोलीतच भिंतीपाशी सॅनिटरी ब्लॉक होता. सोनालीने गार पाण्याने हात तोंड धुतले आणि जरासा ओलसर केलेल्या टॉवेलने हात, पाय, मान सर्व काही पुसून काढले. रघुमामा खाली गेला आणि ती खोलीत येऊन कॉटवर आरामात बसली. डावीकडेच खिडकी होती. खिडकीतून समोरचं दुसरं घर दिसत होतं. आल्यानंतरच्या गडबडीत आपण ते दुसरं घर पाहिल्याचं ती विसरूनच गेली होती. आता ती खिडकीजवळ उभी राहून ते घर नीट पाहू लागली. तेही 2 मजली होतं. या घरासारखंच उंच जोत्यावर बांधलं होतं. आकाराने जवळजवळ या घरा एवढंच असेल. समोर व्हरांडाही होता, पण व्हरांड्यात उघडणारी सर्व दारं, सर्व खिडक्या, वरच्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या बंद केलेल्या होत्या. तिथे कुणीही राहतही नसावं, नाहीतर रात्रीच्या अंधारात लहानशा दिव्याच्याही प्रकाशाची तिरीप दिसली असती. सर्व देखाव्यावरच उदासतेचा, खिन्नतेचा प्रभाव जाणवत होता. क्षितिजाच्या कडेपर्यंत विस्तारत गेलेला अथांग सागर, क्षितिजापासून वर झेपावत गेलेला निळ्या काळ्या आकाशाचा अवाढव्य घुमट, त्या विशाल पार्श्वभूमीवर मानवी वस्तीचा तो एकमेव वारसा किती क्षुद्र वाटत होता. तिला स्वतःच्याच विचारांचं नवल वाटलं. वास्तविक ही गंभीर तात्विक झिंगट गळ्यात अडकवून घेऊन स्वच्छंदपणे वावरणाऱ्या जीवाला खालच्या धरणीवरून सरपटवत लावण्याचा तिचा स्वभावच नव्हता. मग हे जरासे खिन्न विचार मनात कुठून आले? या वातावरणाचा तर परिणाम नाही. आणि ती वाडीतून परत गेली की हा अनुभव विसरून जाणार होती का? एकाएकी तिच्या मनात फोटोचा विचार आला. का नाही? प्रकाश कमी होता. सागराच्या फेसाळत्या लाटांमुळे देखाव्यास स्थिरता नव्हती. तरीही प्रयत्न करून पाहायला काय हरकत होती? तिची फिल्म 400 ASMची होती, सुपर फाईन ग्रेनची होती आणि मिनोल्टाच्या लेन्सेस तर जगप्रसिद्ध होत्या. खालची बॅग पुढे ओढून तिने कॅमेरा काढला. 300ची टेलिफोटो लेन्स लावली. कॅमेरा खिडकीत व्यवस्थित ठेवता येत होता. अर्ध्या सेकंदाचा एक आणि 1 सेकंदाचा एक असे 2 फोटो काढून तिने
कॅमेरा परत केसमध्ये ठेवून दिला. एकाएकी खूप मोठी जांभई आली. तिची खात्री होती ती जर आता कॉटवर आडवी झाली तर झोपीत जाईल. त्यापेक्षा खाली जाणं बरं. जेवायची वेळ झालीच असेल. सोनाली खाली आली तेव्हा सगळे स्वयंपाकघरात डायनिंग टेबलभोवती बसलेच होते. आलीस का? तुलाच हाक देणार होते, तिची आई म्हणाली. रखमाने भात शिजवला होता. चटणी वरण केलं होतं. येताना आईने खायचं काही आणलंच होतं. अर्थात सगळी घरचीच माणसं असल्याने औपचारिकपणा असा नव्हताच. टेबलाच्या मध्यभागी सर्व ठेवलं होतं. रखमाने प्रत्येकापुढे ताटवाटी भांडं ठेवलं होतं. ज्याला जे हवं ते तो घेत होता. खाता खाता मागे रेलून बसत सोनाली म्हणाली, बाबा तुम्ही सांगितलं नाहीत वाडीत 2 घरं आहेत म्हणून. टेबलावर गप्पा चालल्या होत्या त्या एकदम थांबल्या. हो आहेत ना, गोविंदराव जरा वेळाने म्हणाले. गप्प बसलेल्या सगळ्यांकडे पाहत सोनाली म्हणाली, काय झालं? एकाएकी सगळे गप्प का झालात? विचारण्यात काही माझी चूक झाली का? शेवटी रघुमामाच म्हणाला, सोने विचारण्यात तुझी काहीही चूक झाली नाही. त्याचं काय आहे, त्या दुसऱ्या घरासंबंधात आम्ही सहसा काहीही बोलत नाही. त्यांच्या गप्प बसण्यापेक्षा हे शब्द जास्त कोड्यात टाकणारे होते. ठीक आहे, तुम्ही तो विषय काढत नाही. सोनाली म्हणाली, का काढत नाही हे तरी मी विचारू शकते का? का तेही वर्ज्य आहे? इतकं सार्कॅस्टिक होण्याची गरज नाही. गोविंदराव जरासे चिडून म्हणाले. हे बघ, आई समजावणीच्या सुरात म्हणाले, उद्या बाबा तुला सगळं काही सांगतील, मग झालं. तो विषय जरासा अप्रिय आहे. शब्दागणिक सोनाली जास्त बुचकळ्यात पडत चालली होती. आणखीही काहीतरी तिला आठवलं. आजीला जाऊन महिनाच होत होता. मृत्यूनंतर महिन्याभरात काही विधी करायचा असतो हे ती प्रथमच ऐकत होती. जन्मानंतर महिन्यांचे वाढदिवस साजरे करतात हे तिने ऐकलं होतं. मृत्यूनंतर वर्षांचं श्राद्धही आवश्यक असतं, पण हे महिन्याच्या विधीचं काय प्रकरण होतं? अर्थात हे विचारण्याचा हा क्षण खासच नव्हता. आधीच वातावरणात जरासा ताण आला होता. ती मुकाटपणे जेवायला लागली. संध्याकाळी वाडीवर पोहोचल्याच्या क्षणीचा थकवा गेला होता. हवेतही जरासा गारवा आला होता. आतल्या खोली एक खुर्ची तिने ओढत बाहेरच्या व्हरांड्यात आणली आणि खांबाला पाय लावून ती आरामात बसून राहिली. चंद्र वर आला होता. सागराची फेसाळती कड चंद्रप्रकाशात लखलखत होती. सागराचा सर सर सरचा घनगंभीर घोष सतत चाललाच होता. वातावरणात वेगळेपणा तिला त्या क्षणी प्रकर्षाने जाणवला. व्हरांड्यात कुणतरी आल्याची तिला चाहूल लागली. ती वळून मागे पाहिलं. रघुमामा खुर्ची घेऊन आत आला. खुर्ची तिच्या खुर्ची शेजारीच ठेवून तो खुर्चीत बसला. त्याच्याकडे वळत सोनाली म्हणाली, मामा बाबांना एवढं रागवलेलं मी कधी पाहिलं नाही. अगं रागवले नव्हते, उगीच सारवासारव करू नकोस, मी त्यांना बरोबर ओळखते. एक उसासा टाकत रघुमामा म्हणाला. त्या दुसऱ्या घराचा विषय निघाला की गोविंदा असाच ऑफ होतो. त्यांच्या पुढे बोलण्याची काही वेळ वाट पाहून मग ती म्हणाली, या अर्धवट सांगण्याने तुम्ही सगळे माझी उत्सुकता वाढवत नेत आहात हे तुमच्या कोणाच्या ध्यानात येत नाही का? आता रात्रभर तो विषय माझ्या डोक्यातून जायचा नाही. तरीही रघुमामा काही बोलला नाही. असाच गप्प बसणार असलास तर मीच एक टॉर्च घेते आणि जाते त्या घराकडे, पाहते तरी त्यात एवढं काय आहे ते. सोने, रघुमामा इतक्या विलक्षण आवाजात बोलला की सोनालीच्या अंगावर काटाच आला. उगाच काही भलतं करू नकोस बरं का, उद्या बाबा तुला सांगणारच आहेत ना. मामा समजा गेले, 5-25 पावलावरच तर आहे. चंद्र चांगला वर आला आहे, शिवाय माझा टॉर्च बरोबर असणार. तुला एवढा धक्का बसायला काय झालं? तसं नाही ग, रात्रीची वेळ, काही साप किरडं चावायचं. तिला माहीत होतं ते खरं कारण नव्हतं. तिच्या शब्दांनी रघुमामा खरोखरच धास्तावला होता. जवळजवळ भ्यायलाच होता. मामा, सोनाली बोलायला लागली, पण रघुमामाने तिला मध्येच अडवलं. सोने आता ऐक, ते दुसरं घर गोविंदाच्या चुलत्याने बांधलं आहे. म्हणजे आधी घर बांधलं ते गोविंदाच्या वडिलांनी, पण वाडी सामायिक मालकीची होती. तेव्हा त्याच्या भावाने घर बांधायचा हट्टच धरला आणि अर्थात त्याला तसा अधिकार होताच. 2 भावांच्यात विशेष शक्य नव्हतं. खरं सांगायचं तर वैमनस्यच होतं. दोघांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता. तुला माहीत आहे की नाही कुणास ठाऊक, गोविंदा आणि मी श्रीवर्धनला एकाच शाळेत एकाच वर्गात होतो.
मीही वाडीवर येऊन 2-2, 4-4 दिवस राहिलेलो आहे, तेव्हा काही गोष्टी माझ्या कानावर आल्याखेरीज कशा राहतील? गोविंदाच्या काकांसंबंधात खूप कानावर यायचं. गोविंदाचे काकू आपल्या मुलाला घेऊन घर सोडून गेल्याचं मला माहीत आहे. तो आमच्यापेक्षा वर्षभराने मोठा असेल. अर्थात ही अगदी वरवरची हकीकत आहे. गोष्टी खूपच पुढच्या थरापर्यंत पोचल्या होत्या. गोविंदाचे काका कर्जबाजारी झाले होते. काहीतरी देणीघेणी करून गोविंदाच्या वडिलांनी भावाचा प्रॉपर्टीचा अर्धा भाग खरेदी केला. मला पुढचं नक्की माहीत नाही, पण तेवढ्याने प्रश्न मिटले नाहीत असं दिसतं. कारण एका रात्री काकांनी आपल्या घरात आत्महत्या केली. बाहेरच्याच खोलीत वाशाला दोरखंड बांधून त्याचा गळफास लावून घेतला. रघुमामा गप्प बसला. तो पुढे काही बोलायची चिन्ह दिसेनात. बस एवढंच म्हणजे काय? रघुमामा जरा रागाने म्हणाला. आणखी काय हवं? मामा, ती एक ट्रॅजेडी झाली, मला मान्य आहे. पण अगदी घरोघरी नाही तरी अनेक कुटुंबात अशा ट्रॅजेडी होत असतात. बाबांच्या वडिलांचा त्यात काही दोष नव्हता. उलट त्यांनी मदतच केली होती. ते काय भावाच्या सगळ्याच कृत्यांना जबाबदार होते का? आता त्या घटनेला कितीतरी वर्ष उलटून गेली आहेत. आता बाबांना त्या घराचा उल्लेख इतका अप्रिय का? असतात काही माणसं भावनावश होणारी. बाबांच्या वडिलांच्यात आणि त्यांच्या भावात अजिबात सख्य नव्हतं म्हणून तूच सांगितलंस ना. मग रघुमामा जरा वेळ गप्प बसलेला पाहताच ती म्हणाली, मामा, तुम्ही काहीतरी लपवत आहात सारे माझ्यापासून. तुझ्यापासून लपून ठेवायचं काय? मी काही अडेल नाही मामा. मी त्या घराकडे जाते म्हणताच तुझी काय घाबरगुंडी उडाली होती ती काही मला दिसली नाही, सांग. तरीही रघुमामा गप्पच होता. त्या घराबद्दल काही प्रवाद असले पाहिजेत. तुझा चेहराच ते सांगतो आहे. म्हणून तिकडे कुणी जात नाही. सगळ्या दारा खिडक्या बंद करून ठेवल्या आहेत, हो की नाही? मी हो म्हणणार नाही आणि नाही म्हणणार नाही. रघुमामा खुर्चीतून उठून उभा राहिला. अडाणी नाही म्हणतेस ना, मग तुला जास्त काही सांगायची जरुरी नाही. आणि आता मी झोपायला जाणार आहे आणि तूही तेच कर. रघुमामा वळून घरात निघून गेला. सोनाली काही वेळ तशीच खुर्चीत बसून राहिली. गेल्या तासाभरात वाडीवरच्या आयुष्याला एक नवच परिमाण जोडलं गेलं होतं. व्यसनी आणि दुर्वर्तनी माणसाची आत्महत्या, पछाडलेलं घर. अर्थात अमेरिकेत असताना तिने एक्स फाईल्स, ट्युबालाइट झोन अशा मालिका आणि इतरही हॉरर मूव्हीज पाहिले होते. जराशी चिकित्सकाची भूमिका असल्याने पडद्यावरील देखाव्याच्या परिणामापेक्षा तो परिणाम साधण्यासाठी दिग्दर्शकाने काय कृत्या योजल्या आहेत, छायाप्रकाशाचा, संगीताचा, सूचक प्रसंगाचा कसा वापर केला आहे याकडे तिचं जरा जास्त लक्ष असायचं. मुळात मनात एक ठाम धारणा असायची की हा सिनेमा आहे, काही वेळच्या करमणुकीसाठी बनवण्यात आला आहे. आपण त्याच्यापासून अलिप्त आहोत. तेव्हा अगदी क्वचित तिच्या अंगावरून भीतीचा शहारा सरसरत गेला होता. आता व्हरांड्यात बसून ती त्या समोरच्या रिकाम्या घराकडे पाहत होती. मनाशी काही निष्कर्ष काढत होती. आजी आणि रखमा गेली कितीतरी वर्ष वाडीवर एकट्या राहत होत्या. म्हणजे भावाच्या निधनानंतरही आजोबा इथेच राहिले होते. काही धोका असता तर आजी एकट्याने राहिली नसती आणि आताही आपण सारेजण असे इथे आलो नसतो. सोनालीला अजिबात कल्पना नव्हती की तिचे निष्कर्ष चुकीच्या माहितीवर आधारलेले होते. आणि तिला याचीही कल्पना नव्हती की तिच्या अनुभवातले तर्काचे आणि कार्यकारण भावाचे नियम नवीन परिमाणात निरुपयोगी होते. पण या पहिल्या रात्री तिला आणखीही कितीतरी गोष्टी माहीत नव्हत्या. भाग 2 समाप्त. चेटकीण. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा आपला चेटकीण या कथेचा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि याचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.